नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 544वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली आहे, एका शब्दात सबंध ग्रंथ होऊ शकतो का? अर्थातच होऊ शकतो. लग्न हा असा शब्द आहे की तो लघुकथाही असतो, तो दीर्घकथाही असतो, तो कादंबरीही असतो, तो महाकाव्यही असतो, ते नाटकही असते, तो सिनेमाही असतो आणि तो कधीही न संपणारा सुद्धा असतो. एका शब्दात सबंध ग्रंथ होऊ शकतो का? अर्थातच हो. लग्न हा शब्द असा आहे की तो लघुकथाही असतो, तो दीर्घकथाही असतो, तो कादंबरीही असतो, तो महाकाव्यही असतो, ते नाटकही असते, तो सिनेमाही असतो आणि तो कधीही न संपणाराही असतो. दुसरी कविता आहे, राग आला असेल तर थोडा वेळ तरी काहीही करू नये. कारण जर आपण एखाद्या दगडाला लाथ मारली तर आपलाच पाय दुखायची शक्यता असते. जर दार जोरात आपटले तर आपल्यालाच सुताराला बोलवून ते दुरुस्त करावे लागते. जर वाहन जोरात चालवले तर अपघात व्हायची शक्यता असते. आणि जर आपण कोणाला अपशब्द बोललो तर जन्मभरासाठी एक शत्रू निर्माण व्हायची शक्यता असते. त्यामुळे रागात काहीही न केलेलेच चांगले असते. राग आला असेल तर थोडा वेळ तरी काहीही करू नये. कारण जर आपण एखाद्या दगडाला लाथ मारली तर आपलाच पाय दुखायची शक्यता असते. जर दार जोरात आपटले तर आपल्यालाच सुताराला बोलवून ते दुरुस्त करावे लागते. जर वाहन जोरात चालवले तर अपघात व्हायची शक्यता असते. जर आपण कोणाला अपशब्द बोललो तर जन्मभरासाठी एक शत्रू निर्माण व्हायची शक्यता असते. त्यामुळे रागात काहीही न केलेले चांगले असते. तिसरी कविता आहे, मी देवाला सुद्धा हसवू शकतो. मी आज काय करणार, उद्या काय करणार आणि आणखी काही वर्षानंतर काय करणार हे सगळं मी सांगू शकतो. आणि मग देव ते सगळं ऐकून हलक्याशा स्मितापासून ते 7 मजलीपर्यंत सुद्धा हसू शकतो. मी देवाला सुद्धा हसवू शकतो. मी आज काय करणार, उद्या काय करणार आणि आणखी काही वर्षांनी काय करणार हे सगळं सांगू शकतो. आणि मग देव ते सगळं ऐकून हलक्याशा स्मितापासून ते 7 मजली पण हसू शकतो. चौथी कविता आहे, श्री शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी ह्या ग्रंथाच्यावर आधारित हा पुढचा 77वा भाग. ते असते ते खालील 6 पासून मुक्त असते. तहान भूक दुःख मृत्यू झीज भ्रांतीही नसते. ते असते ते खालील 6 पासून मुक्त असते. तहान भूक दुःख मृत्यू झीज भ्रांतीही नसते. मन बुद्धी अन इंद्रियांनी ते कळत नसते. पण या साऱ्या गोष्टींनी ते झाकले जाते. मन बुद्धी अन इंद्रियांनी ते कळत नसते. पण या साऱ्या गोष्टींनी ते झाकले जाते. पण ते असते हे नाकारणे शक्य नसते. त्या गोष्टीवरच मन एकाग्र करायचे असते. पण ते असते हे नाकारणे शक्य नसते. त्या गोष्टीवरच मन एकाग्र करायचे असते. त्याला आधाराची
आवश्यकता नसते, तेच सर्व गोष्टींना आधार देत असते. त्याला आधाराची आवश्यकता नसते, तेच सर्व गोष्टींना आधार देत असते. त्याच्यावरती अनेक पुटे पडदे असतात, त्यांच्यामुळेच ते झाकले जात असते. त्याच्यावरती अनेक पुटे पडदे असतात, त्यांच्यामुळेच ते झाकले जात असते. ते पडदेच तर सारे भ्रांतीनी भ्रम असतात, वास्तवात नाही त्या वस्तू सत्य वाटत असतात. ते पडदे ते सारे भ्रांतीनी भ्रम असतात, वास्तवात नाही त्या वस्तू सत्य वाटत असतात. स्थूल सूक्ष्म अणसूक्ष्म तर अनेक थर असतात, सत्य ते त्या पलीकडे लपलेले असतात. स्थूल सूक्ष्म अणसूक्ष्म तर अनेक थर असतात, सत्य ते त्या पलीकडे लपलेले असतात. सारे पडदे दूर सारून पलीकडे जायचे आहे आणि त्यावरच मन एकाग्र करायचे आहे. सारे पडदे दूर सारून पलीकडे जायचे आहे आणि त्यावरच मन एकाग्र करायचे आहे. त्याला जन्म नाही, वाढ नाही, बदल क्षयही नाही, झीज नाही, रोग नाही, मृत्यूही नाही. त्याला जन्म नाही, वाढ नाही, बदल क्षयही नाही, झीज नाही, रोग नाही, मृत्यूही नाही. ते जे असते ते नष्ट होत नाही, ब्रह्मांडे ही संपली तरी ते संपत नाही. ते जे असते ते नष्ट होत नाही, ब्रह्मांडे ही संपली तरी ते संपत नाही. हे जे सारे दिसते ते त्याच्यामुळेच दिसते. त्या अज्ञात गोष्टीवर एकाग्र व्हायचे असते. हे जे सारे दिसते ते त्याच्यामुळेच दिसते. त्या अज्ञात गोष्टीवर एकाग्र व्हायचे असते.